नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती घरचा अभ्यास. आज आपण इयत्ता 6वी मराठी विषय तिसरी कविता आला पाऊस या कवितेविषयी आपण चर्चा करणार आहोत. आला पाऊस, आला पाऊस. धडा तिसरा, कविता तिसरी. ऐका, वाचा आणि म्हणा. आला पाऊस, अंगण झाले ओले, घेऊन थेंब टपोरे संगे वादळ वारे. जेव्हा पाऊस आला तेव्हा पावसामुळे आपलं अंग सगळं ओलं होतं. पाऊस येताना आपल्यासोबत टपोरा थेंब घेऊन येतो आणि संग वादळ वारे घेऊन येतो. काय घेऊन येतो? वादळ वारे. आला पाऊस, आल्या मोठ्या गारा, स्वच्छ पांढरे अंगण झाले, रस्ता भरला सारा. पाऊस येताना तो मोठ्या गारा घेऊन येतो, स्वच्छ पांढरे अंगण झाले, रस्ता भरला सारा. त्या गाराने आपला समोरचा रस्ता सगळा भरून जातो. आला पाऊस, वीज लकाके लखन, भिजणारी ती अवकळ पोरे, घरात पडती पटकन. पाऊस आला, पावसामुळे विजा कडकडतात, विजा चमकतात आणि विजा चमकतात त्याच्यामुळे जी भिजणारी अवकळ पोरे असतात ती घरात जाऊन पळतात. कारण की काही मुले असतात जी विजेला घाबरतात. तुम्ही घाबरताय का? नक्की कमेंटमध्ये सांगा. तर लखलखणाऱ्या विजेमुळे सगळी मुलं जी पावसात भिजत असतात ती घरामध्ये पळून जातात. आला पाऊस, रस्त्यावरही होई नदी, चला रे चला होड्या लावा, सोडूया त्या पाण्यामध्ये. पाऊस आला. पावसामुळे काय होतं? रस्त्यावर नदीचं स्वरूप होतं, रस्त्याला नदीचं स्वरूप येतं. त्याच्यामुळे आपण रस्त्यामध्ये लहान लहान मुले आपल्या होड्या बनवतात, त्याने त्या होड्या नावा त्या पाण्यामध्ये सोडून देतात. आला पाऊस, मध्येच पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. पाऊस येतो, पावसामुळे मध्येच ऊन आलं, तर ऊन पावसामुळे इंद्रधनुष्याची कमान, ज्याच्यामध्ये 7 रंग असतात, अशी कमान आपल्याला आकाशात दिसते. आला पाऊस, कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरावैरा धावत हे सुटते. पावसामुळे कभिन्न काळे हत्तीसारखे काळे काळे ढग जे निळ्या नभामध्ये म्हणजे निळ्या आकाशामध्ये सैरावैरा धावत सुटताना आपल्याला दिसतात. आला पाऊस, पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटून चिप्प पाखरे बसते. पावसामुळे काय होतं? झाडांमधून पाणी पडतं, त्याला आपण पागोळ्या म्हणतो. ते पाणी खाली पडतं. नंतर जे आपले पक्षी असतात ते पावसामुळे भिजतात आणि त्यामुळे त्यांना थंडी वाजते, म्हणून ते एकदम पंख चिकटून एक अशा झाडाच्या आडोशाला खाली बसलेले असतात. निर्मला देशपांडे हे कवितेचं नाव आहे. त्यांनी अशी सुंदर कविता लिहिलेली आहे. जाणता राजा या महानाट्यात कला म्हणून त्याचा सहभाग आहे. ही कविता कोठून घेतलेली आहे? इंद्रधनु या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. निसर्गसृष्टीमध्ये निर्माण झालेला ताजेपणा, नवजीवन यांचे सुरेख वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे. टपोरे म्हणजे मोठे, शब्दांचा अर्थ बघूया. संगे म्हणजे सोबत, लकाकणे म्हणजे चमकणे, अवखळ म्हणजे चंचल, खट्याळ, कमान म्हणजे अर्थवर्तुळा आकारासारखे अशीवाली कमान, कभिन्न काळे म्हणजे काळेभोर काळेगुट्ट, नभांगणी म्हणजे आभाळात, सैरावैरा धावणे म्हणजे मनाला वाटेल त्या दिशेला धावणे, पागोळ्या म्हणजे पाऊस सुरू असताना छपरावर ओघळणारे पाणी, चिप्प म्हणजे हालचाल न करता शांत व स्तब्ध. आणि हे प्रश्न उत्तर आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवूया. तुम्हाला कविता कशी आवडली, शिकवलेली आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपली व्हिडिओ पोचवा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.